छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नारायण कुचे यांची बहीण गंगाबाई भीमराव भवरे या प्रभाग 24 मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या। बहिणीला निवडून आणण्यासाठी नारायण कुचेंनी प्रभागात पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला। या प्रकरणात एक ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली। त्यावेळी नारायण कुचे हे बिनधास्त पैसे वाटा, गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या असा संवाद या क्लिपमध्ये। या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 मराठी पुष्टी करत नाही, पण सोशल मीडियावरती ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होती। हाँ बोल कुचे साहेब। हॅलो बोल बोल हॅलो बोल ना। अब थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दी। अरे उजेडात नका करू। तुम्ही आडीला पलीकडून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीत लागला शाद्याला, तर मला माहित झालं बॉडीत लागलं शाद्याला म्हणून जाऊन द्या। कोण। नाही शिव्या नाही दिल्या। मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये। ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका। त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले। मी त्याला बाजूला केलं। आता मी एक PI ची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात। बिनधास्त वाटा कुठे साहेब। मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलत का पैसे आहे ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत करीत आलेले आहे ना। हा चालन, ओके वाटी तुम्ही। बाकी नाही, आम्ही नाही। बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडस हे वाटतं ना। ठीक आहे, ओके। ओके। अजिबात असं कधी मी बोललो नाही। ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून सनी ती तयार केलेली आहे। त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही। आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला तुम्ही पुढं होतो। त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। माझ्यावरती मानहानीचा दावा आणि माझ्यावरती हर प्रकारचा, आता मी जर समोर गेलेलो आहे, मी त्यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेलो आहे एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून, मला ते हर प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचा अडकवण्याचा प्रयत्न 100% करणार आहे। त्याने जर का ते जर माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे तर मी त्या गोष्टीला सक्षम आहे। मी जर याच्यामध्ये गलत असेल, मी जर वाईट असेल, माझी जर चुकी असेल तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ज्या टायमाला चेकिंग होईल त्या टायमाला ते जे काय दूध का दूध पाणी का पाणी ते तर होऊनच जाईल। हा नंबर जर त्याचा नाही आहे तर मग नंबर कोणाचा आहे? तुम्ही कोणालाही विचारा, हा नंबर त्यांचा